फॉर्म, शब्दांचे पास्ट टेन्स फॉर्म आपण बनवणार आहे का? तर तुम्ही जेव्हा कॉन्व्हर्सेशन वगैरे बनवता त्यामध्ये काही शब्दांचे तुम्हाला भूतकाळातले शब्द सांगायचे असतात, हो की नाही? भूतकाळाचे शब्द सांगायचे असतात. मग ते शब्दांचा बदल कसा करायला पाहिजे? शब्दांचा बदल, समजा मी शाळेत येतोय, आय एम कमिंग टू स्कूल, पण मी शाळेत आलो होतो, त्याला कसा बदल करावा लागेल? त्या कमिंग शब्दाचा, कृतीयुक्त शब्दाचा तुम्हाला कमिंगचं किंवा कम शब्दाचं काय होईल? केम शब्द होतो. काही शब्दांचा पूर्णपणे बदल होऊन जातो, पण काही शब्द असे असतात ज्या ठिकाणी मूळ शब्द तोच राहतो, त्याच्या समोर आपण ईडी लावतो. काय लावतो? ईडी हे अक्षर लावतो. तर काय आहे बघा, तुम्हाला पेज नंबर 15 वर, पेज नंबर 15 वर एक ग्रुप आहे बघा. एक ग्रुप मध्ये काही शब्द आहेत, त्याच्यामध्ये त्या शब्दांना फक्त ईडी लावलेला आहे. काय लावलेलं आहे? ईडी. आपण ते शब्द पहिले लिहूया, त्याचा बदल करूया आणि मग वाचूया. तर पहिलं बघा काय आहे? ड्रेस. ड्रेस. हा ड्रेस वस्तू आहे किंवा आपण म्हणतो हा माझा ड्रेस आहे, मी ड्रेस घातलेला आहे. आय एम हॅव्हिंग 2 ड्रेस, 3 ड्रेस, ड्रेसेस, 4 ड्रेसेस, 5 ड्रेसेस. पण हा वाला ड्रेस नाही. ड्रेस शब्द, ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? इथे वेगळा शब्द आहे. ड्रेस म्हणजे काय? आय ड्रेस व्हेरी नाईसली, म्हणजे मी माझी तयारी खूप छान करते किंवा खूप छान करतो. तर ड्रेस या शब्दाचा अर्थ इथे कपडे नाहीये बरं का. इथे या शब्दाचा अर्थ कपडे नाहीये. आय ड्रेस वेल, मी चांगले तयारी करतो. योगेश इकडे लक्ष द्यायचंय. तर त्याचा अर्थ असा आहे, मी चांगली तयारी करतो आणि मी चांगली तयारी केली. ईश्वरी, मग आय ड्रेस वेल, आय ड्रेस्ड वेल, मी चांगली तयारी केली होती. मग ही कृतीयुक्त शब्द आहे ड्रेसचा. तर ड्रेसचं काय होईल? ड्रेस्ड. ड्रेस्ड म्हणायचं का? नाही, ड्रेस. काय शब्द होईल तो? ड्रेस. ओके. D. कोणते अक्षर जोडले आपण? ईडी शब्द जोडला. ओके. त्यानंतर आपण बघूया वॉक. वॉक काय शब्द आहे? वॉक. वॉक. वॉक म्हणजे चालणे. कृतीयुक्त आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण जेवढे शब्द लिहिणार आहे ते सगळे कोणते आहे? कृतीयुक्त शब्द. आणि कृतीचाच भूतकाळ होत असतं. ओके नाही, कृतीचाच भूतकाळ होत असतो. मी डान्स केला, मी डान्स करतो, मी डान्स करणार आहे. ओके नाही, बरोबर ना? ते सगळे कृतीयुक्त शब्दांचाच आपण बदल इथे पास्ट टेन्स फॉर्म मध्ये करणार आहे. आलं लक्षात? बदल काय करतोय शब्दांचा? प्रेझेंट मधून पास्ट मध्ये, वर्तमान शब्दाचे भूतकाळामध्ये बदल करणार आहे. येतंय लक्षात? तर हे कोणते फॉर्म आहे पहिले बघून घ्या. हे प्रेझेंट फॉर्म आहे. कोणते फॉर्म आहे? प्रेझेंट फॉर्म. ओके. आणि आता आपण हा बदल कशात करतोय? पास्ट फॉर्म मध्ये करतोय. कशात करतोय? पास्ट फॉर्म मध्ये बदल करतोय. ओके. पास्ट मध्ये बदल होणार आहे या शब्दांचा. आले लक्षात? वॉकचं काय होईल? वॉकटेड म्हणायचं का? वॉकटेड. काय होईल? वॉक. हा वॉक शब्द होईल. त्यानंतर स्टार्टेड. स्टार्टेड काय म्हणायचं? स्टार्टेड. त्यानंतर जंप. जंपचं काय होईल? जंप. तर जंप. जंप. जंपेड, वॉकेड, स्टार्टेड. स्टार्टेड होईल पण वॉक, जंप. ओके. त्यानंतर आहे वॉन्टचं काय होईल? वॉन्टेड. वॉन्टचं काय सांगितलं होतं मी आपला अर्थ? वॉन्ट पाहिजे है ना. आता एक उदाहरण सांगितलं, फातेमाला पाहिजे होतं है ना, असं. तर वॉन्टचं वॉन्टेड. ओके. ईडी आणि ईडी. पास्ट फॉर्म करण्यासाठी काही शब्दांना आपल्याला ईडी जोडावा लागतो. ओके. त्यानंतर पुढे काय आहे? पास्ट. पास्ट होईल पासेट का पास्ट? पास्ट. फक्त द. आता पुढच्या शब्दांचा बदल तुम्ही सांगा काय होईल? ग्रास. ग्रासपेड म्हणावं लागेल. ग्रास
मुलांना इथे येऊन वाचायचं या आणि हेच सोबत पाठवणार आहे तुमच्या ग्रुपवर. ओके, लुक काय होईल? लुक. ओके, नेक्स्ट गॅदर. गॅदरचं काय अर्थ आहे रे? आपली गॅदरिंग होत असते बघा, गॅदरिंग होते ना आपल्या शाळेत. नाही झाली गेल्या वर्षी पण आता होणार आहे या वर्षी. तर गॅदरिंग या शब्दाचा अर्थ आहे एकत्र येणे. हो की नाही? आपण दररोज असेंब्ली साठी गॅदर होतो है ना, एकत्र येतो. तर गॅदरचा शब्द होईल गॅदर. काय शब्द होईल? गॅदर. ओके, नेक्स्ट आहे स्कॅटर. काय शब्द आहे? स्कॅटर. काय शब्द आहे? स्कॅटर म्हणजे काय रे? स्कॅटर म्हणजे पांगणे. स्कॅटर म्हणजे पांगणे. तर स्कॅटर. अजून काही शब्द सांगू शकता का ज्याच्यामध्ये ई आपण लावता येईल असे? सांगा, ऍक्शन वर्ड सांगा, आपण ट्राय करू त्याचे बदल होतात का? लँडेड. लँड म्हणजे एरोप्लेन लँड होईल. मग एरोप्लेन काल लँड झाला, मग लँडेड. दुसरे शब्द डान्सचं काय होईल रे? डान्सचं काय होईल? डान्स. डान्सचं काय होईल? डान्स. अजून ऍक्शन वर्ड सांगा जे तुम्हाला माहिती आहे. यू ट्रान्सलेट. ओके, अजून काही शब्द? जम्प आले आपल्याकडे. जम्प. आता सिंग काय बदल होतो? तो फॉर्म आपण आता हा कोणता फॉर्म शिकलो? पास्ट टेन्स फॉर्मचा भाग ए हा शिकलो. आता भाग बी जो आपण शिकणार आहे त्याच्यामध्ये शब्द बदल होतात. पुढच्या याच्यामध्ये मी तो सांगणार आहे. ओके, तर एकदा वाचूया आपण हे सगळे शब्द. बघा, ड्रेस. वॉक. स्टार्ट. जंप. wanted. pass. grass. laugh. pig. look at नहीं, look. gather. scattered. landed. dance. cook. लक्षात, हा पहिला फॉर्म आहे. पहिली गोष्ट, काही असे शब्द आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ईडी शब्द जोडले की ते भूतकाळातले पास्ट टेन्स फॉर्मचे शब्द तयार होतात. ओके, सांगा बरं, हे शब्द शिकण्याची गरज काय आहे? हे शब्द का शिकायचे आपल्याला? हे शब्द आपल्याला वाक्य रचना करताना जेव्हा आपण भूतकाळातले शब्द बनवतो त्यावेळेला हे शब्द आपल्याला जोडता येतात.